हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने मीच वेदांचा अपघात केलाय हे सत्य सांगितलं, परंतु होळीच्या दुसऱ्या बाजूला नुपूर नव्हती तर चक्क आशा होती. असं काहीतरी घडलं ज्यामुळे नुपूरऐवजी आशा तेथे पोहोचली आणि मल्हारने नुपूर समजून आशाला सगळं सत्य सांगितलंय. त्यामुळे आशाला जबर धक्का बसला. आशा मल्हारवर खूप चिडली, मल्हारच्या थोबाडीत मारली, मल्हारला धक्के दिले आणि मल्हारला म्हणाली, आजपासून तू माझ्यासाठी मेलाय आणि तुला तुझ्या या पापासाठी जगातली सगळ्यात मोठी शिक्षा मिळाली पाहिजे. तर दुसरीकडे नुपूरने चक्क चावरेशी लग्न करायला होकार दिलाय आणि ही गोष्ट जेव्हा आशाला समजली तेव्हा आशा खूप दुःखी झाली आणि आशा ही चक्क मल्हारला म्हणाली आहे की तुला तुझ्या पापांची शिक्षा हीच असेल की तू नुपूरशी लग्न करायचंय. म्हणजे आशाने चक्क मल्हारला नुपूरशी लग्न करायला सांगितलंय. मग मल्हार यासाठी होकार देईल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार होळीच्या एका बाजूला उभा असतो आणि दुसऱ्या बाजूला नुपूर उभी आहे असं त्याला वाटतं आणि तो म्हणतो, मिस नुपूर, मी तुम्हाला म्हणालो होतो आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे. तेच सत्य मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या वेदांचा अपघात माझ्या हातून घडला होता आणि मीच आहे तो मल्हार खानविलकर ज्याने तुमच्या वेदांतला गाडीने उडवलं आणि त्याचा जीव घेतला. मीच आहे तो मल्हार खानविलकर ज्याने आशा वेंगुर्लेकर यांच्या पोटचा गोळा हिरावून घेतला. मीच आहे तो मल्हार खानविलकर ज्याने नुपूर सावंत यांचा होणारा नवरा कायमचा हिरावून घेतला. मीच आहे तो मल्हार खानविलकर आणि तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मल्हारने सगळी कबुली दिलेली असते आणि तो होळीच्या दुसऱ्या बाजूने पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण होळीच्या दुसऱ्या बाजूला नुपूर उभी नसते. एवढ्या वेळेस मल्हारला असं वाटत असतं की त्याने नुपूर समोर सगळं कबूल केलंय, नुपूरला सगळं सत्य सांगितलंय, परंतु होळीच्या दुसऱ्या बाजूला नुपूर नसून चक्क आशा उभी असते आणि आशाला पाहून मल्हारला जबर धक्काच बसतो की मी आशाला सगळं सत्य सांगितलंय आणि आशाच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकलेली असते की ज्या मल्हारला मी माझा मुलगा मानायचे, जो मल्हार मला आई म्हणायचा, त्या मल्हारने माझ्या पोटचा गोळा माझ्या वेदांतला माझ्यापासून हिरावून घेतलंय. त्या मल्हारने माझ्या वेदांचा खून केलाय, त्याला गाडीने उडवलंय. आशा ही मल्हार जवळ येते. मल्हार खूप दुःखी होतो आणि आशाला आठवतं की ती येथे कशी आली होती. जेव्हा मल्हारने नुपूरला कॉल केला होता की मिस नुपूर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही मला भेटायला या तुमच्या सोसायटीत, तुमच्या चाळीत जिथे होळी उभी केली आहे. नुपूर तेथे येत होती, पण त्याच वेळेस आशा तेथे धावत पळत येते आणि नुपूरला सांगते, नुपूर चल लवकर, तेथे अन्वयला ती माणसं खूप मारताय, देणेदार घरी आले आहेत. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, दादाला मारताय, ते असं कसं करू शकतात? आई, मी जाते, पण मल्हार सर मला भेटायला आले आहेत, ते होळीजवळ उभे आहेत, तेथे जाऊन त्यांना सांग की आज मला त्यांना नाही भेटता येणार, मी त्यांना उद्या कॉल करते. असं म्हणून नुपूर तेथून जाते आणि आशा ही पूजेची थाळी घेऊन होळीजवळ येते आणि मल्हारला असं वाटतं की नुपूरच आली आहे आणि या गैरसमजातून तो नुपूर समजून आशाला सगळं सत्य सांगून टाकतो आणि त्यामुळेच आशा येथे असते. तेव्हा मल्हार हा आशाला म्हणतो, आई, आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात आशा मल्हारच्या सनसनीत मुस्काटात मारते. एवढ्या जोरात मारते की एवढा बॉडी बिल्डर मल्हारसुद्धा जागचा हलतोच. त्याला खूप वाईट वाटतं, पण आपण जो गुन्हा केलाय त्यासाठी ही शिक्षा खूप कमी आहे हे सुद्धा त्याला माहीत असतं आणि तो खूप दुःखी होऊन आशाकडे पाहत असतो. आशाच्या डोळ्यात मात्र आग असते, खूप राग असतो की या नालायकानेच माझ्या वेदांचा जीव घेतलाय. आणि इकडे नुपूरच्या घरी मात्र देणेदार आलेले असतात आणि ते अन्वयला खूप मारहाण करत असतात, अन्वयच्या पोटात लाथा मारतात. त्यामुळे अन्वयच्या तोंडातून रक्त वाहत असतं. संपूर्ण चाळकरी तेथे जमलेले असतात आणि अन्वयला कोण मारतंय हे पाहत असतात. हे देणेकरी म्हणतात, आमचे पैसे कोठे, आमचे पैसे दे, नाहीतर आम्ही तुझा जीव घेऊ. मीना ही रडत असते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, अहो सोडावं माझ्या नवऱ्याला, नका मारू, जीव घाल का त्याचा.
ती चाळीच्या लोकांना म्हणते, ओ दादा पहा ना, माझ्या नवऱ्याला कसं मारता येते, वाचवा त्याला, तुम्ही या ना पुढे. परंतु कुणीही चाळकरी पुढे येत नाही. आणि मग हे 3 देणेकरी चक्क अन्वयला जमिनीवर पाडतात आणि त्याला लाथांखाली मारू लागतात. तेवढ्यात नुपूर तेथे येते. तिला जबर धक्काच बसतो की देणेकरी अन्वयला एवढं मारताय. ती खूप घाबरते आणि म्हणते, ओ दादा सोडा मला, सोडा सोडा माझ्या भावाला. परंतु हा देणेकरी नुपूरला जोरात धक्का देतो आणि नुपूर बाजूला जाऊन पडते. हे लोक माझ्या भावाला सोडणार नाही अशी भीती तिला वाटते आणि ती चक्क अन्वयजवळ येऊन बसते आणि म्हणते, थांबा, माझ्या भावाला आता कुणी हात लावायचा नाहीये. त्यामुळे हे देणेकरी गप्प बसतात. तर इकडे आशा मल्हारवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, मला आई म्हणायचं नाही, मला आई अशी हाक मारायची नाही, तो हक्क तू केव्हाच गमावलाय. असं म्हणून आशा मल्हारला जोर जोरात धक्के देऊ लागते. मल्हार मागे मागे जातो. आशा त्याला जा विचारते, का केलंस तू मल्हार असं? का माझ्या वेदांचा खून केला? का त्याच्याबरोबर तू असं केलंस? तू फक्त त्या वेदांचा खून नाही केलाय, तर तू माझा सुद्धा खून केलाय. ज्या क्षणी तू माझ्या वेदांतला मारलं ना, त्या क्षणी तू माझा सुद्धा जीव घेतला. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. आशा त्याला जोर जोरात धक्के देत असते. मल्हार म्हणतो, आई प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या, हे सगळं मी जाणून बुजून नाही केलंय. तर आशा म्हणते, पण हे सगळं तुझ्याच हातून घडलंय ना, तू माझ्या वेदांचा खुनी आहे. तू फक्त माझ्या वेदांतला नाही मारलं, तू माझा खून केला, माझ्या स्वप्नांचा खून केला, नुपूरचा खून केला, तिच्या सोनेरी भविष्याचा खून केला. मल्हार तू यासाठी जबाबदार आहे. असं म्हणून आशा ढसाढसा रडू लागते. मल्हार खूप दुःखी होतो आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, आई मला माफ करा. तेव्हा आशा चिडून म्हणते, मी तुला नाही माफ करणार. मल्हार हे सगळं तू जाणून बुजून केलंस ना, आधी तर माझ्या वेदांचा खून केला, तुला सगळं माहीत होतं, पण तू आम्हाला सत्य नाही सांगितलं आणि मग तू आमच्या आयुष्यात आला, आम्हाला मदत केली, संकटातून आम्हाला वाचवलं. हा सगळा तुझा प्लॅन होता, कारण तुला माहिती होतं एक ना एक दिवस आम्हाला हे सत्य कळेल आणि मग तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली आम्ही दबलेलो असू, आम्ही काहीच बोलणार नाही तुला, असा तुझा प्लॅन होता, म्हणून तू हे सगळं केलं ना. मल्हार आशाला समजावून सांगतो, नाही आई, मी असा कोणताच प्लॅन केला नव्हता. मी तुम्हाला खरं सांगतो, मला हे आधी माहीत नव्हतं. मला आत्ता 2 दिवसांपूर्वी हे सत्य कळालंय की माझ्याकडून जो अपघात झाला तो वेदांत होता, नाहीतर मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आशा खूप चिडते, मल्हारची कॉलर पकडते आणि त्याला जा विचारते, तू का केलंस असं? तू माझ्या मल्हारला का नाही वाचवलं? तुझ्याकडून अपघात झाला होता ना, मग माझ्या वेदांतला तू हॉस्पिटलमध्ये नेऊ शकला असतास, त्याचा जीव तुला वाचवता आला असता, पण तू असं नाही केलंस. तू तेथून पळून गेला. तुझ्यात हिंमत असती ना, तर तू माझ्या वेदांतला वाचवण्यासाठी तेथेच थांबला असतास. माझ्या वेदांतला घेऊन तू दवाखान्यात गेला असता, तर कदाचित आज माझा वेदांत जिवंत असता. असं म्हणून आशा ढसाढसा रडू लागते. मल्हारला खूप वाईट वाटतं. आशा चिडून म्हणते, मल्हार तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणार. जगातली सगळ्यात मोठी शिक्षा तुला मिळायला हवी. तू जे काही केलंय ना, त्याने फक्त 1 नाही 2 नाही तर 3 आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. वेदांचा जीव घेतला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, नुपूरचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि या पापांची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. जगातली सगळ्यात मोठी शिक्षा तुला मिळाली पाहिजे. हे सगळं ऐकून मल्हार खूप दुःखी होतो आणि इकडे नुपूर या देणेदारांना विचारते, तुम्ही असं का करताय? माझ्या भावाला का मारताय? मी तुम्हाला शब्द दिला होता ना, आणि तुम्ही सुद्धा मला मुदत दिली होती. तर हा देणेकरी म्हणतो, ओ मॅडम कोणत्या जगात जगताय? मी तुम्हाला फक्त होळीपर्यंत मुदत दिली होती. होळी पेटण्याच्या आधी आमचे पैसे हवेत असं मी म्हणालो होतो. तुम्ही सुद्धा हा म्हणाला होता. नुपूर म्हणते, मान्य आहे मला, पण मी तुम्हाला शब्द दिलाय, मी तुमची पै न पै परत करेल, तुमचे सगळे पैसे परत देईल. फक्त आम्हाला थोडी मुदत द्या प्लीज, ऐका माझं, मी तुम्हाला विनंती करते. आणि तेवढ्यात एक मोठा आवाज येतो, कुठून? आणि सगळे चाळकरी बाजूला होतात आणि आपल्या हिरोची एंट्री होते चावरे वकिलाची. चावरे वकील पुढे येतो. त्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो, पण मीना मात्र खुश होते. हश, आले बाबा एकदाचे. आणि चावरे वकील पुढे येऊन विचारतो, नुपूरजी तुम्ही यांचे पैसे देणार, पण कुठून देणार? नुपूरला खूप राग येतो आणि चावरे वकील हा नुपूरला विचारतो, बोला ना नुपूरजी, तुम्ही मला सुद्धा असंच म्हणालात की मी तुमचे पैसे देईल, पण अजून काही दिले नाही आणि यांना सुद्धा तेच सांगताय की तुम्ही त्यांचे पैसे द्याल.
पण मला तर नाही वाटत तुम्ही त्यांचे पैसे द्याल. या देणेकऱ्यांना जबर धक्काच बसतो. हे देणेकरी विचारतात, कोण आहेत हे? तर मीना सांगते, ते आमच्या घरचेच आहेत, नुपूरचे होणारे. नुपूर खूप चिडते, आशाकडे रागारागाने पाहते. तर मीना म्हणते, म्हणजे आमचे हितचिंतक आहेत. तर चावरे वकील सांगतो, तुम्ही जशी यांचे देणेकरी तसाच मी सुद्धा यांचा देणेकरी. ते माझं देणं लागतात. माझे खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, परंतु त्यांना माझे पैसे चुकवता येत नाहीये. कसं आहे ना, या मिस नुपूर आहेत ना, त्या खूप मेहनती आहेत बरं का. पण त्यांचा हा भाऊ अन्वय काही कामाचा नाहीये. तो फक्त घरात बसतो आणि फुकटचं खातो. पण मिस नुपूर मात्र खूप मेहनत करतात बरं का. घरात खानावळ चालवतात, डबे पुरवतात. पण त्यांचं फूड लायसन्सच कॅन्सल झालं, म्हणून त्यांना काही आता डबे पुरवता येणार नाहीये. तो बिझनेस तर केव्हाच बंद झाला. त्यांना खानविलकरांकडे नोकरी मिळाली होती, पण त्या नोकरीवरून सुद्धा त्यांना काढून टाकलंय. म्हणजे घरात सगळेच बेरोजगार आहेत, कोणाकडे काही कामधंदा नाहीये. त्यामुळे माझे पैसे तर देतच नाहीये, तुमचे पैसे तरी कसे देतील? हे ऐकून देणेदारांना मोठा धक्काच बसतो. ते खूप चिडतात. तर इकडे आशा ही मल्हारला म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय मल्हार. माझ्या नुपूरचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. माझ्या नुपूरच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे तू. माझ्या नुपूरला कुणीही, तू अपशकुनी आहे, पांढऱ्या पायाची आहे, उष्ट्या हळदीची आहे असं म्हणतात. हे सगळं फक्त तुझ्यामुळे. तू त्यासाठी जबाबदार आहे. आणि तू आता इथे माझी माफी मागतोय. मी तुला का माफ करावं? अरे, तू फक्त वेदांचा जीव नाही घेतला, तर तू आमच्या स्वप्नांचा जीव घेतलाय. तू आमच्या भविष्याचा जीव घेतलाय. त्या बिचाऱ्या नुपूरच्या रडून रडून तिच्या डोळ्यातली अश्रू सुकले आहेत. आता रडली ना तर तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू या सगळ्याला जबाबदार आहे. आणि तू माफी मागायला आलाय. तू का कबूल केलंस? का कबूल केलंस? तू कबूल केलं नसतं ना, तर कमीत कमी आज माझा एक मुलगा जिवंत असता. माझा वेदांत तर केव्हाच मेलाय, पण मी तुला माझा मुलगा मानला होता. पण आज तू ही कबुली देऊन आज तूही माझ्यासाठी मेलास. हो मल्हार, तू माझ्यासाठी कायमचा मेलाय. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार रडू लागतो. आशा त्याला खूप वाईट बोलते. तसं तर या सगळ्यात आशाचीही काही चुकी नाहीये. ज्या आईला समजेल की या समोरच्या व्यक्तीने माझ्या पोटच्या मुलाचा खून केलाय, ती आई अशीच बोलणार. मल्हार हा आशाला समजावण्याचा प्रयत्न करतो. मी हात जोडून तुमची माफी मागतो. तुम्ही मला माफ करा. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आशा म्हणते, तुला माफी मिळणार नाही आणि तुला या जगातील सगळ्यात मोठी शिक्षा मिळायला हवी. कारण तू आमचं खूप मोठं नुकसान केलं आहे मल्हार, आणि तुला ती शिक्षा मिळूनच राहणार. मी तुला ती शिक्षा देणारच. असं म्हणून आशा तेथून निघून जाते. मल्हार खूप दुःखी होतो. मल्हारला आठवतं की आशाने मला स्वतःचा मुलगा मानलं होतं. ती मला स्वतःचा मुलगा म्हणत होती. त्यानंतर नुपूर ही किती इमोशनल आहे आशाबद्दल, हे सगळं मल्हारला आठवतं. आशा आणि नुपूर या दोघांनी आजपर्यंत वेदांतमुळे काय काय सहन केलंय आणि त्या वेदांचा खून मी केलाय हे त्याला आठवतं. आशा आपल्याला प्रेमाने लाडू भरवत होती हे त्याला आठवतं. आणि ताईने मला सांगितलं होतं की माझ्या हातूनच तो अपघात झालाय, मीच वेदांचा खून केलाय, हे सुद्धा मल्हारला आठवतं. मल्हार खूप दुःखी होतो. तेथेच खाली बसतो आणि ढसाढसा रडू लागतो. नुपूरने वेदांत कसा गेला हे आपल्याला सांगितलं होतं, हे त्याला आठवतं. आणि आपण खूप मोठे गुन्हेगार आहोत, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा घडलाय हा विचार करून मल्हार खूप दुःखी होतो. तर दुसरीकडे चावरे वकील हा संपूर्ण सत्य या देणेकऱ्यांना सांगतो की नुपूर, तिचा भाऊ, संपूर्ण घर बेरोजगार आहे आणि ते तुमचे पैसे नाही देऊ शकत. त्यामुळे हे देणेकरी खूप चिडतात आणि नुपूरला जाब विचारतात, नुपूर, तू आमच्याशी खोटं बोललीस का? आणि तुम्ही कोणीच पैसे कमवत नाही, मग आमचे पैसे कसे देणार आहात? आम्ही काय आता यांना सोडणार नाही. असं म्हणून हे देणेकरी पुन्हा एकदा अन्वयच्या अंगावर धावून जातात. तर नुपूर म्हणते, नाही, माझ्या भावाला कुणीच हात लावायचा नाही. मी तुम्हाला म्हटले ना, मी तुमचे पैसे परत करेल, नका काळजी करू, मी तुमची पै न पै परत करेल. तर आशा म्हणते, अगं नुपूर, बस कर, कशाला खोटं बोलतीयेस? अजून किती खोटं बोलशील? खोटं बोलून तू आजचा दिवस पुढे नेशील, पण उद्या हे लोक परत आले, परत माझ्या नवऱ्याला मारहाण केली तर तू काय करणार आहे? अगं, हे लोक आपलं घर जाळून टाकतील, आपल्याला मारून टाकतील. हा देणेकरी म्हणतो, आमचे पैसे नाही मिळाले ना तर आम्ही या माणसाचा जीव घेणार, त्याला जिवंत नाही सोडणार.
तेवढ्यात नुपूरला ईशा दिसते. ईशा ही भिंतीमागे लपून हे सगळं पाहत असते. ती खूप घाबरलेली असते आणि रडत असते. नुपूर या देणेकऱ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज, आमच्या घरात एक लहान मूल आहे. पहा ती ईशा, ती माझी भाची आहे. तिच्यासमोर हे सगळं होतं आहे. तुम्ही प्लीज त्यांच्यासमोर हे सगळं करू नका. मी तुमचे पैसे परत करेल. ईशा खूप घाबरते आणि धावत धावत नुपूरजवळ येते आणि नुपूरला मिठी मारते. तेव्हा चावरे वकील हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही आणि मी काय वेगळे नाही आहे. तुमचं कर्ज ते माझं कर्ज, पण मी तुमच्या अन्वय दादाचं कर्जसुद्धा फेडेल, तुमचं कर्जसुद्धा माफ करेल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे ना. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. अन्वय खूप चिडतो, तर आशाला मात्र आनंद होतो की चावरे वकिलाने नुपूरला चांगलंच कात्रीत पकडलंय आणि आता याचा फायदा नक्कीच चावरे वकिलाला होऊ शकतो. तर इकडे तायडी ही खूप टेन्शनमध्ये असते. ती मल्हारला कॉल करत असते, पण मल्हारचा फोनच लागत नाही. तेवढ्यात तायडीच्या आईबाप तेथे येतात. तायडीच्या आईने पुरणपोळी आणलेली असते आणि ती तायडीला म्हणते, तायडे, गरमागरम पुरणपोळी आहे, तूप लावून आणली आहे, चल खा. तायडी चिडून म्हणते, जा तिकडे, मला आता खूप काम आहे. तायडीची आई तिकडे जाऊन बसते. तायडीचा बाप विचारतो, काय झालं तायडे, एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस? तर तायडी सांगते, बाबा, तो मल्हार कुठे गेलाय ना, मला तेच कळत नाहीये. जेव्हापासून त्या नुपूरच्या म्हातारीला त्याने ॲडमिट केलं ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हापासून त्याचं वागणं बदललंय. नक्कीच असं काहीतरी घडतंय जे आपल्याला माहीत नाहीये. तेव्हा तायडीचा बाप तायडीला समजावून सांगतो, हो तायडे, मला सुद्धा असंच वाटतंय, पण त्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे. आणि इकडे नुपूर ही चक्क चावरे वकिलाचं जे प्रपोजल असतं ते ॲक्सेप्ट करते. नुपूरला समजतं की आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत आणि ती आता हे दोन्ही कर्ज नाही फेडू शकत आणि या देणेदारांचं, अन्वयचं, चावरे वकिलाचं कर्ज फेडायचं असेल तर चावरे वकिलाची गोष्ट ऐकण्याशिवाय, त्याच्या प्रपोजलला होकार दिल्याशिवाय तिच्याकडे कोणताच पर्याय नाहीये हे नुपूरच्या लक्षात येतं. चावरे वकील हा नुपूरजवळ येतो आणि विचारतो, मिस नुपूर, तुम्हाला ही शेवटची संधी आहे, बोला, काय निर्णय आहे तुमचा? नुपूर ही चावरे वकिलाला म्हणते, चावरे साहेब, मला माझं घर वाचवायचं आहे आणि मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून चावरे वकिलाला आकाश ठेवणं होतं. तो खूप खुश होतो. नुपूरशी लग्न करणं ही त्याची जशी काय लहानपणापासूनची इच्छा आहे आणि ही इच्छा त्याची पूर्ण होणार असते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तो चक्क लाजतो की मिस नुपूर माझ्याशी लग्न करायला तयार आहेत. पण नुपूर खूप दुःखी होते आणि रडू लागते. पण तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो चावरे वकिलाच्या प्रपोजलला होकार देण्याशिवाय. आशासुद्धा खूप खुश होते, कारण एकदा का नुपूर आणि चावरे वकिलाचं लग्न झालं, तिला 2 BHK फ्लॅट मिळणार असतो आणि ती या चाळीतून फ्लॅटमध्ये राहायला जाणार असते. तर इकडे तायडीचा बाप तिला समजावून सांगतो, तायडे, मल्हार आणि ती नुपूर हे आपल्यासाठी रोजची कामं आहेत, परंतु आता आपल्याला सुमती इव्हेंट्स हातात घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तायडी म्हणते, बाबा, मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, त्यासाठी माझ्याकडे 2 प्लॅन आहेत. तायडीची आई विचारते, हो हो, सांग सांग, मला सांग प्लॅन, मला सुद्धा प्लॅन ऐकायचा आहे. तर तायडी म्हणते, आई तू बाहेर जा. तायडीची आई खूप घाबरते आणि बाहेर पळून जाते. तायडी आपल्या बापाला सांगते, बाबा, माझ्याकडे जो प्ली, तू माझ्यासाठी मेला, तुला जगातली सगळ्यात मोठी शिक्षा मिळायला पाहिजे, हे सगळं त्याला आठवतं आणि तो रडू लागतो, खूप दुःखी होतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, तायडी मल्हारच्या वेगवेगळ्या शहरातील ऑफिसेसच्या माणसांना घरी बोलवणार, त्यांना लाच देणार आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून घेणार. तर दुसरीकडे नुपूर हिने चक्क चावरेशी लग्न करायला होकार दिलाय हे समजल्यावर आशाला जबर धक्काच बसेल आणि मग आशा ही एक मोठा निर्णय घेणार. आशा मल्हारला भेटायला बोलवणार. मल्हार तिला म्हणेल, आई, तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ना, ती शिक्षा स्वीकारायला मी तयार आहे. आणि मग आशा ही मल्हारला सांगेल, मल्हार, तू माझ्या वेदांचा जीव घेतला, माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला, परंतु नुपूरच्या संपूर्ण आयुष्याचा रंग उडून गेलाय आणि आता तुला त्या नुपूरच्या बेरंग आयुष्यात रंग भरायचे आहेत. तुला नुपूरशी लग्न करावं लागेल. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसणार. मग आता मल्हार आशाचं
हे उत्तर ऐकेल का, तिची ही शिक्षा तो मान्य करेल का, नुपूरशी लग्न करेल का, नुपूर यासाठी तयार होईल का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.